महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते, आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक सचिनदादा घोरपडे, माजी संचालक कोल्हापूर शेती बाजार उत्पन्न समिती, समन्वयक राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राधानगरी विधानसभा, सौ वैशाली सचिनदादा घोरपडे, माजी सभापती पंचायत समिती भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या नूतन अध्यक्षपदी डॉक्टर ए बी पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या सोहळ्यास वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर तसेच असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी अध्यक्ष आर एम कुलकर्णी यांच्या हस्ते डॉक्टर पाटील यांना पदभार सोपवण्यात आला. यावेळी नूतन कार्यकारिणीची ही घोषणा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर पाटील यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. नूतन अध्यक्ष डॉक्टर ए बी पाटील यांनी आपल्या भाषणात असोसिएशनच्या माध्यमातून रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. तसेच डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि आरोग्य क्षेत्रातील विविध उपक्रम राबवण्यास प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अरुण देशमुख आणि डॉक्टर कावेरी चौगले यांनी केले. हा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी डॉक्टर सतीश पत्की, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर प्रवीण नाईक, डॉक्टर किरण दोशी, मुंबई हायकोर्टचे माजी न्यायमूर्ती टी व्ही नलवडे, डॉक्टर संतोष कुलकर्णी, डॉक्टर राजेंद्र वायचळ आदी मान्यवर उपस्थित होते. आभार डॉक्टर प्रवीण नाईक यांनी मानले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.